आपल्या नवीन शॉर्ट फिल्मचं शूट करीत असताना आमच्या सोबत असे भारी भारी सीन झाले ना, ते बघून तुम्हाला सुद्धा हसू येईल. तर जय श्रीराम मंडळी, कंटेंट क्रिएटर म्हणल्यावर आपल्याला ना काही शूट करीतच राहावं लागत बरं का. आज ना आपल्या मित्रासोबत आपण डायरेक्ट ना बस स्टॉपवर गेलतो नाशिकच्या. आणि मित्रांनो, आपला आशू भैया ना एवढ्या साऱ्या पब्लिक मध्ये बोलणार होता. भैया आपल्याला डायरेक्ट फाटून जाते. आणि तो आता एवढ्या पब्लिक मध्ये जाऊन ना फुटणे वगैरे विकणार होता नाही का बस मध्ये. म्हणजे त्याचा काहीतरी नवीन बिझनेस करायचा प्लॅन चालू होता. म्हणून म्हटलं भाई, हा सोड बिझनेस तुला असा भयंकर बिझनेस सांगतो डायरेक्ट 50% मार्जिन. मग त्याला डायरेक्ट सुरतच्या फेमस कपूर लेहंगा अँड साडी या ना आउटलेट मध्ये घेऊन आलो. मग या बाहेरच्या काकांनी आपल्याला थोडं समजून सांगितलं कोणत्या फ्लोअरवर तुम्हाला काय पाहायला भेटल. म्हणजे एकदाच इन्व्हेस्टमेंट करून यांची फ्रँचायझी घ्यायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय काय बेनिफिट भेटतील माहिती आहे. दुकानासाठी लागणारं इंटेरियर, त्याच्यासोबत दुकानासाठी जो माल लागेल ना तुम्हाला सेलिंग साठी, जसं काही साडी, लेहंगा, कुर्ती, सगळं तुम्हाला हेच प्रोव्हाइड करतील. आणि जवळपास 20 पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये ना यांचा माल एक्सपोर्ट होतो. आता तुम्हाला पण यांच्या सोबत बिझनेस चालू करायचा असला तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल, टपकान कॉल करून सगळी इन्क्वायरी करून घ्या. आता ज्यावेळेस आम्ही आमच्या शॉर्ट फिल्मचा आहे ना शूट करत होतो ना, त्यावेळेस ना एक सिगरेट आहे ना 10 वेळा कमीत कमी पाण्यात पडली असं. आणि सगळे नवीन होते त्याच्यामुळे ना सगळ्यांना हसू पण येत होतं बरं का डायलॉग मारताना. जाऊ दे, आपला पार्ट लवकरच येणार आहे, त्याच्यामुळे ना अभय पवारला आत्ताच फॉलो करून टाका.